आज आपण पोटेन्शिओमीटर बघतोय. याच्या आधी आपण मीटर ब्रिज बघितला. मीटर ब्रिजमध्ये 1 मीटर वायर आपण घेतली होती आणि त्यावरून तुम्ही अननोन रेझिस्टन्स तुम्ही एका लेफ्ट कॅपमध्ये किंवा राईट कॅपमध्ये असेल तर तो तुम्ही फाइंड केला होता. आणखीन एक गोष्ट आपण केली होती, डिस्टन्स ब्रिजमध्ये 2 प्रकार, एक मीटर ब्रिज आणि एक केल्विन्स मेथड. केल्विन्स मेथडमध्ये आपण गॅल्व्हनोमीटरचा रेझिस्टन्स फाइंड केला होता. आज आपण काय करतोय, जर 1 मीटरपेक्षा जर लॉंग मीटर वायर असेल तर याचा EMF कसा काढायचा, याचा पोटेन्शियल डिफरन्स कसा काढायचा. आणखीन यामध्ये आपण याच्या आधी म्हणजे ॲमीटर बघितला. ॲमीटर म्हणजे करंट मोजण्यासाठीचं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याला तुम्ही ॲमीटर. व्होल्टमीटर मीन्स काय येणार, व्होल्टेज मोजण्यासाठी जे तुमचं येतो त्याला तुम्ही व्होल्टमीटर म्हणता. व्होल्टमीटरनं पोटेन्शियल डिफरन्स मोजले जातं. मग इथं पोटेन्शिओमीटरनं काय केलं जातं, पोटेन्शियल डिफरन्स आणि EMF दोन्हीही मेजर केले जातात. मग व्होल्टमीटर असताना पोटेन्शिओमीटरची गरज काय पडली, हा पहिला म्हणजे ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शिओमीटर ओव्हर व्होल्टमीटर. आणि हा कसा चांगला आहे हे तुम्हाला सांगायचं, म्हणजे याचा फायदा काय किंवा हा व्होल्टमीटरपेक्षा काय यूज केला जातो. तर पोटेन्शिओमीटरमध्ये कोणत्याही 2 पॉईंटमधला वायरच्या सेव्हरल मीटर लॉंग वायर आहे, आता 1 मीटर नाही, 4 ते 5 मीटर वायर लॉंग असेल तर कोणत्याही 2 पॉईंटमधला पोटेन्शियल डिफरन्स आपण किंवा EMF काढू शकतो. पण व्होल्टमीटरनं 2 एंड वायरच्या 2 एंडमधला फक्त काय करू शकतो, पोटेन्शियल डिफरन्स काढू शकतो. म्हणून आपल्याला कशाची गरज पडली, पोटेन्शिओमीटरची गरज पडली. आता यासाठी आपण काय करणार आहे, तर याच्यामध्ये पहिल्यांदा प्रिन्सिपल प्रूव्ह करणार आहोत पोटेन्शिओमीटरचं. त्याचे युजेसमध्ये 3 मोठे डेरिव्हेशन्स आहेत. प्रत्येक डेरिव्हेशनला मार्क 4. तर यात आपली 2 होती आणि हा तिसरा आहे. EMF कम्पेअर करायचा आहे सेपरेट यूज करून. कॉम्बिनेशन मेथड आहे आणि इंटरनल रेझिस्टन्स सेलचा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा. ही 3 त्याची ॲप्लिकेशन्स आहेत. आज आपण आधी पहिल्यांदा बघणार पोटेन्शिओमीटरचं प्रिन्सिपल काय. मग मी आता एक जस्ट तुम्हाला सांगितलं की पोटेन्शिओमीटर आणि व्होल्टमीटरमध्ये फरक काय, हा पहिल्यांदा कोणीही विचारून तुम्हाला सांगता गेला नाही. व्होल्टमीटर इज यूज्ड टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी 2 एंड्स ऑफ द वायर. 2 एंड जे वायरचे आहेत त्या 2 टोकांमधील विभाजन अगदी मराठीमध्ये मोजण्यासाठी व्होल्टमीटरचा वापर करतो. पण हे केव्हा पॉसिबल आहे, जेव्हा त्या वायरची लेंथ मिनिमम आहे त्यावेळी आपण हे करू शकतो. पण जर लेंथ ही 4 ते 5 मीटर लॉंग असेल तर त्यासाठी आपल्याला पोटेन्शिओमीटर यूज करायचा आहे. मग यासाठी कोणत्याही वायरवरचा कोणत्याही 2 पॉईंटमधलं पोटेन्शियल डिफरन्स आपण पोटेन्शिओमीटर यूज करून आपण काढू शकतो. मग त्यासाठी याचं पहिल्यांदा प्रिन्सिपल आपल्याला पाहिजे. प्रिन्सिपलमध्ये आता काय करणार आहे, तर पहिल्यांदा कन्सिडर. आता मी प्रिन्सिपल सांगते, क्वेश्चन असा आहे एक्सप्लेन प्रिन्सिपल. हे जे आपण डायग्राम ड्रॉ केलेली आहे ही प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटरची डायग्राम. त्यामुळे क्वेश्चन असतो एक्सप्लेन प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर. एक्सप्लेन असतो, स्टेट म्हटलं तर एकच मार्क, पण एक्सप्लेन म्हटलं की विथ डायग्राम 2 मार्कला तुम्हाला विचारलं जाईल. मग आधी आपण हे सगळं प्रूव्ह करतोय आणि मग ते प्रिन्सिपल आपण लिहिणार आहे. मग यासाठी आपल्याला ओहम्स लॉ एक माहिती पाहिजे. ओहम्स लॉ आपल्याला माहिती आहे का बघा, नसेल तर आता माहिती पाहिजे. V is equal to I into R. हा आहे तुमचा ओहम्स लॉ. where V is the potential difference, I is the current flowing through it and R is the resistance in the circuit. आणखीन एक पण आपण नोटेशन यूज करतोय. स्मॉल r म्हणजे इंटरनल रेझिस्टन्स ऑफ अ सेल. E म्हणजे इथं सेल आहे, R म्हणजे इंटरनल रेझिस्टन्स या सेलचा आहे, K प्लग की आहे आणि RH रिव्हर्स स्टॅम्प आहे. AB ही पोटेन्शिओमीटर वायर आहे, सेव्हरल मीटर लॉंग म्हणून एक झिगझॅग काढले. AB ही पोटेन्शिओमीटर वायर, याची लेंथ आपण कॅपिटल L घेणार आणि C पर्यंतची लेंथ ही आम्ही स्मॉल l घेतोय. बघा कळतंय. आता आपण काय करणार, आपली ॲप्लिकेशन्स ही उद्या बघतोय, उद्या म्हणजे आज यानंतर त्यापैकी एक ॲप्लिकेशन हे आणि ही ॲप्लिकेशन होईल. म्हणजे याच्यावरून ही 2 ॲप्लिकेशन आज होतील. आता आपण हे पोटेन्शिओमीटरचं प्रिन्सिपल प्रूव्ह करणार आहे. प्रूव्ह करण्यासाठी पहिल्यांदा डायग्राम काय आहे ते सांगा, त्यानंतर मॅथमॅटिक्स
म्हणजेच ओहम्स लॉ तुम्हाला यूज करायचा आहे. तो दोन प्रकारे यूज करायचा आहे. मी अतिशय शॉर्ट मेथड मी तुम्हाला सांगते की कसं लक्षात ठेवायचं. आता पहिला पॉईंट यामध्ये येतो तो कन्सिडर पोटेन्शिओमीटर वायर. काय कन्सिडर करतात? कन्सिडर पोटेन्शिओमीटर वायर. पोटेन्शिओमीटर वायर AB several meter long, several meter long with length L. याची ओरिजिनल लेंथ त्या वायरची आपण काय म्हणतोय L. स्ट्रेच ऑन वुडन बोर्ड. वुडन बोर्डवर ही वायर काय केली? स्ट्रेच केली. सेल E, इंटरनल रेजिस्टन्स R of the cell E, key K, RH rheostat RH are connected in series across wire AB. When हा झाला पहिला पॉईंट. म्हणजे पहिल्यांदा वायर कन्सिडर केली, AB ही वायर कन्सिडर केली, त्याची लेंथ काय मिळाली बघा तुम्हाला L. त्यानंतर सेल E प्लस की K रिव्हर्सॅट RH याचा रेजिस्टन्स स्मॉल आहे किंवा एक्सटर्नल रेजिस्टन्स R हे सगळे कसे जोडले? सेरीज मध्ये जोडले. अक्रॉस कोणाच्या अक्रॉस जोडले? वायर AB च्या अक्रॉस तुम्ही हे जोडून घ्यायचं. आता तुम्ही काय करणार? जेव्हा प्लग की क्लोज करता त्यावेळी काय फ्लो होतो? या सर्किट मधून करंट फ्लो होतो. म्हणून करंटची डायरेक्शन ही जी आहे ती करंटची डायरेक्शन आहे. एरोज येते इथून जातो तो करंट फ्लो होणारा तुमचा कोण येतो? I. या AB च्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स. आता आपल्याला यूज करायचं आहे ओहम्स लॉ. यासाठी स्टार्ट कसा करता? व्हेन प्लग की इज केप्ट क्लोज. की ही काय करता तुम्ही? क्लोज करा. then current I flowing through the wire AB. AB मधून काय फ्लो होतो? करंट फ्लो होतो. रेजिस्टन्स ॲट दॅट टाइम बघा करंट फ्लो होतो I. प्लग की क्लोज करा. करंट फ्लो होणारा तुमचा येतो I. इथला पोटेन्शियल डिफरन्स VAB, इथला रेजिस्टन्स RAB. बघा पूर्ण AB च्या अक्रॉसचा व्होल्टेज येतो पोटेन्शियल डिफरन्स, त्याच्या अक्रॉसचा रेजिस्टन्स येतो. त्यामुळे ओहम्स लॉ तुम्हाला काय मिळतो? VAB इज इक्वल टू I इंटू RAB. याला नंबर 1 देऊन घ्यायचा आहे. VAB इज इक्वल टू I RAB. पण आपण 11वी मध्ये I चा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. तो कसा होता? इन टर्म्स ऑफ EMF. तोही आपल्याला यूज करावा लागतो. I इज इक्वल टू E डिवायडेड बाय RAB प्लस R. याला नंबर 2 देऊन घ्यायचा आहे. पुढे लागला तर आपण यूज करणार आहोत. याच्यावर प्रॉब्लेम्स आहेत म्हणून हे सांगावं लागतं. E इज डिवायडेड बाय RAB प्लस R म्हणजे V इज इक्वल टू IR ॲज लाईक. V म्हणजे तिथं E आहे, हा तिकडे गेला त्याला मल्टिप्लाय केली. E अपॉन RAB प्लस R. हे कोणाच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स झालं? तर AB या पूर्ण वायरच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला मिळालं. आता याच्या अक्रॉसचा सिग्मा तुम्हाला काढायचा आहे. सिग्मा बी द रेजिस्टन्स पर युनिट आहे. काय तर बघा सिग्मा बी द रेजिस्टन्स पर युनिट आहे. देयरफॉर RAB डिवायडेड बाय L. लेट आपण मानून घ्यायचं सिग्मा बी द रेजिस्टन्स पर युनिट आहे. देयरफॉर सिग्मा इज इक्वल टू RAB डिवायडेड बाय L. देयरफॉर RAB इज इक्वल टू सिग्मा इंटू L. ही व्हॅल्यू 1 मध्ये घाला. याला नंबर द्या 3. फ्रॉम 1 and 3. 1 आणि 3 वर 1 and 3 VAB इज इक्वल टू व्हॅल्यू RAB ची घालणार आहे I सिग्मा इंटू कॅपिटल L. गिव नंबर 4. मोस्ट इम्पॉर्टंट रिलेशन. यावरून तुम्हाला I मिळतो. याला नंबर 4 दिला तरी चालेल किंवा डायरेक्ट I ची व्हॅल्यू काढा आणि त्याला व्हॅल्यू तुम्ही नंबर द्या. हा जो 4 नंबर आहे तो यालाच द्या कारण हे आपल्याला यूज करायचं आहे. कारण वायर सेम असल्यामुळे प्रत्येक पॉईंट ठिकाणचा करंट हा तुमचा काय येणार आहे? सेम येणार. हे आपण कोणाच्या अक्रॉसचा करंट काढला? टोटल AB मधून फ्लो होणारा करंट आम्ही शोधला. आता यानंतर काय करणार आहे तर XC हा पॉईंट वायरवर घेतोय. कन्सिडर एनी पॉईंट C ऑन वायर AB ॲट लेंथ L. सेम लेंथ L येते. लेंथ L कॅपिटल L ही पूर्ण वायरची होती. स्मॉल L AC एवढं घेतलंय. म्हणजे आपण काय कन्सिडर पॉइंट C ऑन वायर AB सच दॅट AC इज इक्वल टू L. AC बरोबर काय मिळालं? L. इथला रेजिस्टन्स तुमचा RAC येतो. इथून करंट फ्लो होणारा I
येतो इथलं पोटेन्शियल डिफरन्स VAC. Consider any point C at a length L on a wire AB. Therefore, AC is equal to L. RAC be the resistance, I be the current, and VAC be the potential difference across AC. मग AC च्या across potential difference आता तीन गोष्टी इथं मिळाल्या. परत तुम्ही ओहम्स लॉ वापरा. VAC is equal to I into RAC. मग काय होतं VAC is equal to I into RAC. परत तुम्हाला सिग्मा इथे यूज करायचा आहे. सिग्मा इज इक्वल टू रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. म्हणजे काय मिळालं ना RAC डिवाइडेड बाय स्मॉल a. तर AC च्या अक्रॉसची लेंथ आपण बघतोय म्हणजे RAC बरोबर तुम्हाला काय मिळालं सिग्मा मल्टिप्लाय बाय L. देयरफॉर VAC इज इक्वल टू I सिग्मा इनटू L. फ्रॉम 4 वरून आपण व्हॅल्यू घालणार आहे करंटची. कारण करंट AC मधून जो AB मधून फ्लो होतो तोच करंट AC मधून फ्लो होतो. त्यामुळे ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा. VAC इज इक्वल टू VAB डिवाइडेड बाय सिग्मा इनटू कॅपिटल L मल्टिप्लाय बाय स्मॉल a. आणि आधीचा सिग्मा तुमचा आहे सिग्मा सिग्मा कॅन्सल. देयरफॉर VAC इज इक्वल टू VAB डिवाइडेड बाय L मल्टिप्लाय बाय L. Therefore, VAC is directly proportional to the L, where VAB by L is called as potential gradient. याला तुम्ही काय म्हणता बघा potential gradient आणि K म्हणणार आहे. Where याच्या पुढे तुम्ही घेतोय where K is equal to VAB divided by L. Where K is called as हा शब्द फार महत्त्वाचा आहे. K is called as पोटेन्शियल ग्रेडियंट. याला तुम्ही काय म्हणता पोटेन्शियल ग्रेडियंट. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस वायर AB पर युनिट लेंथ ऑफ दॅट वायर इज कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल ग्रेडियंट. म्हणून तुमचं आलं कसं इथं VAC इज इक्वल टू K इंटू A. म्हणजेच K जर काढून टाकला तर काय मिळालं VAC इज अ प्रोपोर्शनल टू द L. Thus, this is the principle of potentiometer. Thus, the potential difference applied across any length of wire, any length AC घेतला any length of wire is directly proportional to the length between that two points. At that time temperature and current flowing through this wire remains constant. टेम्परेचर बदललेलं नाही, करंट बदललेला नाही आणि कोणत्याही दोन पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स हा त्या दोन पॉइंटच्या लेंथच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. प्रिन्सिपल आता तुम्हाला नुसतं स्टेटमेंट जर सांगता यायला पाहिजे. द पोटेन्शियल डिफरन्स स्टेटमेंट सांगते मी. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स ऑन द वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द length between that two points on the wire. At that time temperature and current flowing through that wire remains constant. This is the principle of potentiometer. बघा तुम्ही समजावून घ्या आणि अगदी शॉर्ट मध्ये पण एक गोष्ट तुम्हाला कंपेअर करून दाखवते. कंपॅरिझन मध्ये तुमच्या दोन गोष्टी आहेत. एकदा लेंथ L असताना आणि एकदा लेंथ स्मॉल l असताना. अशा दोन ह्याच्यातून तुम्ही काय करणार आहे प्रूफ करू शकता. एकदम शॉर्ट मी दोन कॉलम करून तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय येते. आता आपण घेतोय कसं बघा दोन कॉलम करून अजून एका प्रकारे समजावून घ्या. AB जेव्हा लेंथ आहे आणि जेव्हा AC ही लेंथ आहे. जेव्हा AB घेताय त्यावेळी त्याची लेंथ L घेताय, AC लेंथ घेताय तुम्ही स्मॉल. इथलं पोटेन्शियल डिफरन्स VAB आहे तर इथलं पोटेन्शियल डिफरन्स VAC आहे. दोन्ही मधून करंट फ्लो होणारा सेम आहे. इथला रेजिस्टन्स RAB आहे तर इथला रेजिस्टन्स RAC आहे. समजलं का बघा कंपॅरिझन. दोन्हीकडेही ओहम्स लॉ आणि सिग्मा यूज करायचा आहे. सिग्मा बी द रेजिस्टन्स पर युनिट लेंथ म्हणजे RAB डिवाइडेड बाय कॅपिटल L. हियर सिग्मा इज द RAC डिवाइडेड बाय स्मॉल a. सिग्मा हा दोन्हीचा सेम असतो. हेही लक्षात पाहिजे कारण मटेरियल वायरचं बदललेलं नाही. वायर तीच आहे, मटेरियल सेम असल्यामुळे त्याचा सिग्मा हा सेम असतो. आता तुम्ही ओहम्स लॉ दोन्हीकडेही ओहम्स लॉ यूज करायचा आहे. VAB इज इक्वल टू I इंटू RAB. झालं. आता पुढं RAB ची व्हॅल्यू घाला.
आय सिग्मा इंटू एल, यावरून तुम्हाला करंट मिळतो VAB डिवायडेड बाय सिग्मा एल, याला नंबर 1 द्यायचा. इकडे लगेच तसाच ओहम्स लॉ तुम्ही यूज करून घ्या. VAC बरोबर I इंटू RAC. त्यामुळे पाठांतराची गरज पडत नाही तुम्हाला. रेझिस्टन्सची व्हॅल्यू घ्या. रेझिस्टन्स म्हणजे I सिग्मा इंटू स्मॉल एल. फ्रॉम 1 वरून आपण I ची व्हॅल्यू घालूया. VAC is equal to VAB divided by sigma capital A. Sigma multiplied by small l. Sigma sigma cancel. VAB divided by L multiplied by small l. This is the potential difference. VAC at any point. दोन पॉइंट मध्ये potential difference. त्या लेंथच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. VAB by L is the potential gradient. The potential difference applied between two ends of the wire per unit, the length of that wire is called as a potential difference, potential gradient. It is denoted by K. त्यामुळे याचं युनिट व्होल्ट पर मीटर येईल. लक्षात आलं का? असं जेव्हा तुम्ही कंपॅरिझन करा AB आणि AC आणि डायग्राम तुमची, तेव्हा तुमचा अजिबात कुठेही मिस होणार नाही. लक्षात आलं? इथं आपला संपलेला आहे हा पॉइंट. आता याचं ऍप्लिकेशन आपण बघतोय. यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला स्पेशली सांगायची आहे की जी तुम्ही मीटर ब्रिज मध्ये बघितली होती आणि आता इथे एक बघितली. आता इथे बघितला तो सिग्मा रेझिस्टन्स पर युनिट लेंथ, म्हणजे याला सिग्मा, याचं युनिट ओहम पर मीटर झालं. अजून एक तुम्ही बघितला आता रो. रो म्हणजे काय येते RA डिवायडेड बाय L, याचं युनिट येते ओहम मीटर. हा स्पेसिफिक रेझिस्टन्स आहे. हा कोण आहे ना सिग्मा रेझिस्टन्स पर युनिट लेंथ आहे आणि हा येतोय तो स्पेसिफिक रेझिस्टन्स येतोय आणि याचं युनिट ओहम पर मीटर आहे आणि याचं युनिट ओहम मीटर आहे. लक्षात घ्या, ह्या दोन गोष्टी तुम्हाला परफेक्ट माहिती पाहिजे. अजून एक तुम्हाला आता लागणारा K, अजून एक आता आपण बघितला K इज इक्वल टू V बाय L. आपण असा फॉर्म्युला प्रॉब्लेम मध्ये वापरतोय वेअर K इज द पोटेन्शियल ग्रेडियंट. स्पेलिंग बघा, पोटेन्शियल ग्रेडियंट. K is what is the unit of K? Volt per meter. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल मध्ये जेव्हा प्रॉब्लेम्स तुम्ही सोडवणार आहात तेव्हा तुम्हाला असा स्पेशली शब्द कधी दिलेला नसतो पोटेन्शियल ग्रेडियंट. तुम्हाला पोटेन्शियल अक्रॉस द वायर इज व्होल्ट पर मीटर ऐवजी नेहमी सेंटीमीटर किंवा मिलीमीटर दिलेलं असतं. याचं कन्वर्जन तुम्हाला मीटर मध्ये करायचं आहे आणि K मिळतो. K मिळाला की तुमचं मेन प्रिन्सिपल तुम्हाला यूज करायचं असतं. V इज प्रोपोर्शनल टू N. यावर तुमचे प्रॉब्लेम आहे आणि याच प्रिन्सिपलचा उपयोग आपण करून त्याची ऍप्लिकेशन्स आपण पोटेन्शियोमीटरची बघतोय. हे परफेक्ट कळलं का? सिग्मा रेझिस्टन्स पर युनिट लेंथ, रो इज द स्पेसिफिक रेझिस्टन्स, प्रत्येकाचं युनिट डिफरंट आहे आणि K इज द पोटेन्शियल ग्रेडियंट. ही तिन्ही युनिट कुठेही कन्फ्यूज होऊ नका. ओहम पर मीटर म्हणलं की सिग्मा, ओहम मीटर म्हटलं की तुमचा रो आणि व्होल्ट पर मीटर म्हटलं की K. ह्या तीन गोष्टी तुमच्या CET साठी, JEE साठी आणि तुमच्या रेग्युलर प्रॉब्लेम साठी उपयोगी. आता आपण यानंतरचा पार्ट बघतो ऍप्लिकेशन्स ऑफ पोटेन्शियोमीटर. ऍप्लिकेशन्स मध्ये पहिला पॉइंट आपण बघतोय टू कंपेअर EMF ऑफ टू सेल्स. पहिलं ऍप्लिकेशन बघतोय. पहिलं ऍप्लिकेशन टू कंपेअर EMF ऑफ टू सेल्स. आणि अजून एक यामध्ये अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे युज्ड सेपरेटली. म्हणजे एकदा तुम्ही एक सेल एकदा सर्किट मध्ये आणणार, दुसरा सेल नंतर आणणार, एका वेळी दोन्हीही सर्किट मध्ये आणणार नाही. म्हणून इथं शब्द वापरलाय युज्ड सेपरेटली, असा शब्द इथं वापरलाय. डायग्राम आपण ड्रॉ करूया. हे ऍप्लिकेशन बघितलं की मी कॉम्बिनेशन मेथड ही एक वेगळी, या दोन्हीही ऍप्लिकेशन्स आपल्याला बघायचे आहेत. यासाठी पहिल्यांदा डायग्राम मध्ये आपण काय करतोय, पहिल्यांदा येणारा तुमचा हे डायग्राम वायर, सेव्हरल मीटर लॉंग वायर आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट, कसंही काढायचं नाही. डायग्रामला मार्क्स असतात, लक्षात घ्या. त्यामुळे हे जे सेगमेंट्स काढतो हे इक्वल विड्थचे पाहिजेत.
परफेक्ट इक्वल वेळेची आणि लॉंग पाहिजे, शॉर्ट नाही काढायचं. ही खूप लॉंग पाहिजे. म्हणजे मी परत डायग्राम अशासाठी काढली ही लॉंग वायर पाहिजे, लॉंग सेव्हरल मीटर लॉंग असं त्याचं मिनिंग असल्यामुळं तुम्ही ही लॉंग वायर ड्रॉ करायची. इथे घेतलेलं सेल की लकी, इथे घेतलाय तुमचा बॅटरी प्लस मायनस ई. बघा इथं क्लोज करून घ्या. त्याला आता इथून 2 सेल्स तुम्ही घेणार आहात. गॅल्व्हनोमीटर 2 वेळा दाखवतो कारण आपण 2 वेळा नल पॉइंट बनवणार आहोत. पी आणि क्यू. वायर जी येते ती ए आणि वायर येणार ती बी. डायरेक्शन ऑफ करंट. हा जो बेस येतो हा पोटेन्शिओमीटर आहे. आता याचा उपयोग करून तुम्ही कंपेअर करता ईएमएफ ऑफ 2 सेल्स. त्यामुळे हा बेस प्रत्येक वेळी तुम्हाला सेमच राहणार आहे. आता काय करायचं आहे आपल्याला ईएमएफ 2 सेल्सचा कंपेअर करायचा आहे. म्हणजे सर्किटमध्ये 2 ईएमएफ तुम्हाला यायला पाहिजे. यासाठी 2 सेल्स यायला पाहिजे. एक सेल इथे काढा, एक सेल, असे 2 सेल तुम्ही ड्रॉ करून घ्या. याला E1 म्हणूया, याला E2 म्हणूया. मायनस प्लस प्लस मायनस. याची की याला आपण K1 म्हणूया, याची की इथं म्हणतोय तो K2. गॅल्व्हनोमीटर ही आहे ती पेन्सिल जॉकी. ही झाली तुमची डायग्राम तयार. बघा आता 2 सेल आहेत का बघा. आता आपल्याला काय करायचं आहे कंपेअर ईएमएफ ऑफ 2 सेल्स. मग युजिंग द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर म्हणजे डिस्क्राइब द क्वेश्चन कसा असतं बघा. डिस्क्राइब द एक्सप्रेशन फॉर कंपेअर ऑफ ईएमएफ ऑफ 2 सेल्स युज्ड सेपरेटली. सेपरेट यूज करा, नॉट कॉम्बिनेशन मेथड. अतिशय महत्त्वाचं. म्हणजे तुम्ही म्हणणार डायग्राममध्ये मॅडम दोन्ही एकदम काढले आणि सेपरेटली कसं काय. तर एकदा आपण E1 सर्किटमध्ये आणणार तेव्हा E2 नाही आणणार आणि E2 आणणार त्यावेळी E1 नाही तुमच्या सर्किटमध्ये आणणार. अशा पद्धतीने आपण सेपरेट काय करतो यूज करतोय. आता काय करायचं आहे तर प्रत्येक ठिकाणी आता ऍप्लिकेशन आपली 3 आहे. तिन्ही ऍप्लिकेशन मधला बेस तुमचा असेल. म्हणजे हा जो पोटेन्शिओमीटर आहे, हा जो काढलाय तो पोटेन्शिओमीटर आहे, हा सगळीकडे सेम आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही सर्किट अरेंजमेंट लिहिणार आहे त्या 3 सर्किटसाठी सर्किट अरेंजमेंट सेम आहे. फक्त जे सेल्स तुम्ही यूज करणार आहे ते फक्त थोडेसे चेंज होतील. कळले का बघा. कंपेअर ऑफ ईएमएफ ऑफ 2 सेल्स. आता काय करतो आता सर्किट अरेंजमेंट पहिल्यांदा ही सर्किट डायग्राम झाली. सर्किट अरेंजमेंट आणि वर्किंग. आता आपल्याला कंपेअर म्हणजे काय करायचं असतं तर रेशिओ. म्हणजे E1/E2 इज इक्वल टू काय येणार आहे तुमचं L1/L2. कंपॅरिझन महत्त्वाचं. कंपेअर तुम्हाला करायचं आहे. कंपॅरिझन म्हणजे रेशिओ. हा फॉर्म्युला आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह करायचा आहे. बघा हा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा म्हणजे कंपेअर एकदा सेपरेट यूज करून. आता यासाठी कसं लिखाण कराल. सर्किट अरेंजमेंट. पोटेन्शिओमीटर it consists of potentiometer wire AB several meter long stretched on a wooden board. Cell E, P, K rheostat array connected in series across wire AB. वायर AB च्या across कनेक्ट केले. आता यामध्ये काय केले 2 सेल्स यूज केले. In this circuit arrangement 2 cells E1 and E2 are used. The EMF of cell E or battery E is greater than always EMF of cell
E1 and E2. कारण ही तुमची करंट ड्रॉ करणारी म्हणजे इथला EMF म्हणजे हा तुमचा मेन मीटराइज आहे. इथून तुमचा करंट जातोय म्हटलं ही जी आहे ती ड्रायव्हिंग करंट याला म्हणतात. ड्राईव्ह करूया म्हणजे मेन करंट इथला आहे त्यामुळे इथला करंट किंवा इथला EMF या दोनपेक्षा कसा असणार आहे नेहमी जास्त असणार आहे. आता सर्किटमध्ये हे सगळं सांगायचं आहे. पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ two cells E1 and E2 are connected to the point A of wire AB, while the negative terminal of two cells E1 and E2 are connected to the one terminal of galvanometer through keys K1 and K2, while other terminal of galvanometer is connected to the pencil jockey which slides on wire AB. आता कन्सेप्ट कसा आहे बघा. तुमचा गॅल्व्हनोमीटर वेगवेगळ्या शेपमध्ये तुमचे असतात. आता हे वन टर्मिनल वगैरे तुम्हाला समजत नसतं. इथं 0 इकडे 10 20 इकडे 10 20 40 काय असेल पॉइंटर तुमचा येतो आणि याला दोन टर्मिनल्स असतात. इथं वर दोन टर्मिनल्स आहेत. इथून एक वायर ड्रॉ केलेली असते आणि इथे हे मी काय सांगते गॅल्व्हनोमीटर सांगते कसा असतो. कसाही असा शेप असेल सर्क्युलर शेप असेल कसा असेल जर टेबल टॉप असा तो गॅल्व्हनोमीटर असतो. त्याला दोन टर्मिनल्स असतात. एक टर्मिनल तुमचं या दोन्हीमधून वायर काढणार इथं जोडणार अदर टर्मिनलला त्या पेन्सिल जॉकीला जोडणार ॲज शोन इन फिगर. हे झालं तुमचे सर्किट अरेंजमेंट. सर्किट अरेंजमेंट बरोबर नाही लिहित आहे त्यामुळे हे समजलं पाहिजे. आता परत एकदा मी सांगते. कन्सिडर पोटेन्शिओमीटर वायर AB several meter long stretched on a wooden board. Cell E with EMF E, plug key K, rheostat arrange connected in series across wire AB. The EMF of cell E or battery is always greater than EMF of two cells E1 and E2. Positive terminal of two cells E1 and E2 are connected to the point A on wire AB, while negative terminal of two cells connected to the one terminal of galvanometer through two keys K1 and K2, while other terminal of galvanometer is connected to the pencil jockey which slides on wire AB. कळलं का बघा. इथंपर्यंत झाली सर्किट अरेंजमेंट. आता तुम्हाला यूज करायचं आहे ते प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर यूज करून दोन सेल्सचा EMF तुम्हाला कम्पेअर करायचा आहे. म्हणून येणारा तुमचा काय तर वर्किंगमध्ये पहिला पॉईंट घ्यायचा. आता करंट फ्लो करण्यासाठी पहिल्यांदा ही की तुम्हाला क्लोज केली पाहिजे आणि E1 ला जेव्हा तुम्हाला सर्किटमध्ये आणायचं तेव्हा K1 क्लोज करायला पाहिजे K2 ओपन करायला पाहिजे. बघा काय करणार मग तुमचा करंट कोणामधून जाईल E1 मधून. म्हणजे कंडिशन पहिल्यांदा काय सांगता बघा. इनिशियली की K इज केप्ट क्लोज. की K ही काय करता क्लोज ठेवा. देन द करंट फ्लोइंग थ्रू द वायर AB मधून पोटेन्शिओमीटर वायर AB मधून करंट काय होतो फ्लो होतो. पहिली केस केली K क्लोज ठेवली. नाउ की K1 इज केप्ट क्लोज while key K2 is kept open. Then the current flowing through the cell E1. ही अतिशय कंडिशन मध्ये पहिल्यांदा के क्लोज करा. पहिली की इकडची की क्लोज करा. इथून आता करंट फ्लो व्हायला सुरुवात झाली. आता करंट सगळ्यातूनच चालतंय पण आपल्याला फक्त E1 मधून एकदा सेपरेट यूज करतोय ना. म्हणजे एकदा E1 ला सर्किट मध्ये आणायचं एकदा E2 ला सर्किट मध्ये आणायचं. मग करंट फ्लो आता सगळीकडून होतो बरोबर. पण आपल्याला E1 सेपरेट यूज करून E1 आणायचं तर काय केलं. नाउ K1 is kept closed while K2 is kept open. Then current flowing through the cell E1. Due to this current, आता या करंट मुळे I is the current. Galvanometer shows some deflection. Galvanometer हे काहीतरी डिफ्लेक्शन दाखवतो. Galvanometer shows some deflection. गॅल्व्हनोमीटरने काहीतरी डिफ्लेक्शन आता दाखवतो. नाउ पेन्सिल जॉकी. आता पेन्सिल जॉकी स्लाइड करा. पेन्सिल स्लाइड करा टच करा काहीच आहे. नाउ पेन्सिल जॉकी टचिंग ॲट डिफरंट पॉइंट्स ऑन वायर AB. गॅल्व्हनोमीटर शोज नल डिफ्लेक्शन ॲट पॉइंट P. गॅल्व्हनोमीटर नल डिफ्लेक्शन कुठल्या पॉइंटला दाखवतो P ला दाखवतो. मेजर लेंथ AP which is L1. पहिली लेंथ आपल्याला काय मिळाली सांगा L1 ही लेंथ तुम्हाला मिळाली बाय प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर. बाय प्रिन्सिपल ऑफ
पोटेन्शिओमीटर. पोटेन्शिओमीटरच्या प्रिन्सिपलनुसार जेव्हा AP ही लेंथ तुम्हाला मिळते त्याला आपण सेल कोणता सर्किटमध्ये आणलाय E1. म्हणजे EMF या L1च्या कसा असणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. Therefore E1 is proportional to L1. Therefore E1 is equal to K into L1. याला नंबर द्या 1. आता दुसरं, आता E2 ला सर्किट मध्ये आणायचा आहे, E1 नको आहे. आता तुम्ही यांना बरोबर याच्या विरुद्ध केस करता. पुढचा पॉइंट घ्या. K1 K ही क्लोज आता केलेलीच आहे. आता K1 ला ओपन करायचं आणि K2 की ही क्लोज करायची. K2 क्लोज केल्यावर करंट कुणामधून जाईल, द करंट फ्लोइंग थ्रू द सेल E2. मगाशी करंट कुणामधून गेला, E1 मधून गेला. आता करंट कुणामधून जाईल, E2 मधून जाईल. ड्यू टू धिस करंट गॅल्व्हनोमीटर शोज सम डिफ्लेक्शन. हाच पॉइंट. ड्यू टू धिस करंट galvanometer shows some deflection. Now pencil jockey touching at different points on the wire AB such that galvanometer shows null deflection at point Q. म्हणजे Q आणि P ला तुम्ही काय म्हणणार आहे, null points म्हणणार आहे. परत लेंथ तुम्ही काय मेजर करता, मेजर लेंथ AQ is equal to L2. अगेन बाय प्रिन्सिपल. परत प्रिन्सिपल तुम्ही यूज करा. यावरून तुम्हाला मिळत आहे E2 is proportional to L2. We get two equations as E1 is equal to K L1. याला आपण नंबर वर दिलेला आहे. E2 is equal to K L2. याला नंबर दिलेला आहे 2. हे यूजिंग प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर चा उपयोग करून आपण दोन इक्वेशन्स मिळवली. आपल्याला कंपेअर करायचं आहे म्हणून डिवाइडिंग equations 1 and 2 we get E1 divided by E2 is equal to K L1 divided by K L2. K cancel. Therefore E1 divided by E2 is equal to L1 divided by L2. Using this formula EMF of two cells compare by using separate. एकदा आपण E1 सर्किट मध्ये आणला आणि एकदा E2 सर्किट मध्ये आणला आणि सेपरेट यूज करून तुम्हाला हा रेशिओ मिळाला. हे पहिलं आपलं प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटरचं हे पहिलं ॲप्लिकेशन होतं सेपरेट यूज करताना. उद्याच्या आपण भागामध्ये दोन जर तुम्ही काय करताय, एकत्र यूज करताय तर एका वेळी 2 सेल यूज करताय तर आपण फॉर्म्युला बघणार आहोत. आज आपले 100 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत. यासाठी तुमच्या सगळ्यांनी ते योगदान दिलं याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. तुम्ही असंच माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.